नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सुट्टीसाठी स्वित्झर्लंडला गेले पती पत्नी, 3 आठवड्यांपासून नॉट रिचेबल. सत्य समजताच पोलीस ही शॉक. भारतातून स्वित्झर्लंडला सुट्टीसाठी गेलेल्या व्यावसायिक दाम्पत्याचं गुढ वाढलं आहे. पती पत्नी अचानक गायब झाल्यामुळे हे दोघे गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये घेऊन पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. या दोघांनी गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन मुद्दाम देश सोडल्याचा आरोपही केला जात आहे. 51 वर्षीय व्यावसायिक पब्बा चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी 42 वर्षाची पत्नी स्वप्ना हे दोघे सुट्टीसाठी स्वित्झर्लंडला गेले, पण तिथून परतलेच नाहीत. पब्बा चंद्रशेखर आणि स्वप्ना यांची 23 वर्षीय मुलगी श्रेया हिने पोलीस स्टेशनला तक्रार केली. या तक्रारीनुसार चंद्रशेखर आणि स्वप्ना 22 जूनला स्वित्झर्लंडला जाण्यासाठी हैदराबादहून निघाले. सुरुवातीला दोघंही नातेवाईक आणि कुटुंबासोबत संपर्कात होते, पण 8 जुलैपासून त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. कुटुंबाने दोघांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण दोघांचाही फोन बंद आणि आउट ऑफ कव्हरेज एरियामध्ये येत आहे. आई वडिलांसोबत बोलणं होत नसल्यामुळे मुलगी श्रेया हिने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार केली. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. तपासादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी जेव्हा तपासाला सुरुवात केली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. पब्बा चंद्रशेखर यांनी मागच्या काही वर्षापासून मोठी रक्कम जमा केली होती. चंद्रशेखर आणि स्वप्ना यांनी 60 पेक्षा अधिक लोकांकडून 50 कोटी रुपये घेतले आणि वेगवेगळ्या बिझनेसमधून मोठ्या नफ्याचं आमिष दाखवलं. हैदराबाद पोलीस आता या जोडप्याचं ट्रॅव्हल रेकॉर्ड आणि बँक खात्यांमधून झालेल्या व्यवहारांची तपासणी करत आहे. हे जोडपं खरंच स्वित्झर्लंडला गेलं आहे का नाही याचा शोधही पोलीस घेत आहेत. पण अजूनही पोलिसांनी आर्थिक गैरव्यवहारातून हे दोघं फरार झाल्याचा अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या प्रकरणाचा सर्व बाजूनी तपास सुरू आहे, असं पोलिसांनी म्हटले आहे.